त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. ज्याला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला. सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काही चार नेते आहेत त्यांचा वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. ज्याला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय, तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. ते चार यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते चार लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय. तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. माझं एकच मत आहे की साहेबांचा फोटो दाखवला का नाही दाखवला, लोकांना माहितीये की साहेबांचं अजित काकांवर प्रेम होतं, अजित काकांचं साहेबांवर प्रेम होतं आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा काय वाटा हे दुनियाला तिथं माहितीये. महत्वाचं काय, तो व्हिडिओ बघत असताना आमच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आलं, पण मनामध्ये एक शंका होती आणि एक कुठेतरी खंत सुद्धा होती की अजितदादांचं काम हे 40 वर्षाचं राजकीय कारकीर्द त्यांची आहे, त्यांचं काम आहे. पण दाखवत असताना जेव्हा कॅश बॉक्सच्या पद्धतीने फक्त 2 वर्षाचाच विषय त्या ठिकाणी दाखवला, पण त्यांचं बाकीचं जे काम आहे, जेव्हा 85 सालापासूनचं ते असेल ना, तर त्याच्या आधीपासूनचं असेल, जर तुम्हाला कोऑपरेटिव्ह मुवमेंट पासून बघायचं असेल, त्या गोष्टी दाखवल्या नाही. म्हणजे दादांचं एवढं मोठं कार्य असताना सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते छोटंसं का दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि फक्त 2 वर्षाचंच तिथं का दाखवलं गेलं. म्हणजे कुठंतरी एखाद्या एजन्सीनी काय केलं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. कॅशबॉक्स जी कुठली एजन्सी असेल, का दादांनी काय केलं हे दाखवायचा प्रयत्न ते करत होते. दादांचं जर खरंच त्यांना दाखवायचं झालं असतं तर कुठेतरी तो व्हिडिओ अजून मोठा आणि अजून चांगला होऊ शकला असता, एक दादांचा फॅन म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला वाटतं.